ओळखलत का मुलांनो मला पुस्तकातून आली कोणी. परिस्थिती होती वाईट पण इच्छा होती मोठी. थांबा थांबा, ओळखलं नाही ना? अहो मीच ती मराठी, तुमची मायबोली, तुमच्या आजीच्या अंगाईतून आलेली, तुमच्या रक्तात मिसळलेली. पण आज तुमच्या ओठांवरून हरवत चाललेली. बसा, ऐका. आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन, माझा दिवस, ज्या दिवशी मला माझं घर मिळालं, माझं राज्य, माझा महाराष्ट्र. 1 मे 1960 106 जणांनी माझ्यासाठी प्राण दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत रस्त्यावर उतरलेल्या लाखो माणसांची एकच मागणी होती, मराठी माणसाला राज्य द्या. आणि मिळालं, रक्ताच्या किमतीवर मिळालं. पण आज माझ्याच घरात, माझ्याच राज्यात मला विचारतात, तू कोण? म्हणून आज मलाच बोलू द्या. मला वय विचारू नका, मी शतकांची आहे. माझ्या कुशीत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ सांगितला, सामान्य माणसाच्या भाषेत, माझ्या भाषेत. संत तुकारामांनी अभंग माझ्या शब्दात गुंफले गेले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत मी निसर्गाशी नातं जोडलं. एकनाथांनी माझ्यातून भक्तीचा सागर वाहवला. मी साधी नाही, मी संतांची भाषा आहे. पण मी फक्त मंदिरात राहिले नाही, मी रणांगणावरही गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडी मी होते, ज्यावेळेस त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच ती श्रींची इच्छा. हे शब्द माझे होते. जिजाऊंनी शुभाला घडवताना माझ्या शब्दात रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण दिला, पण माझा मराठीचा अभिमान कधी सोडला नाही. औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा माझा कणा मोडला नाही. अहिल्याबाई होळकरांनी माझ्या शब्दात न्याय दिला. एक राणी, पण तिच्या न्यायाची भाषा मी होते. कित्येक मंदिर, घाट, धर्मशाला तिने बांधल्या आणि तिच्या प्रत्येक आदेशात मी होते. मग आला तो काळ अंधाराचा, पण माझ्यातूनच उजेड आला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी माझ्या शब्दातच लिहिलं, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली. त्यांनी माझ्या शब्दातच समाजाला जागवलं. सावित्रीबाई फुलेंनी माझ्यातूनच मुलीला शिकवलं. पहिली स्त्री शिक्षिका, आणि ती शिकवत होती माझ्या भाषेत. तिच्या कविता माझ्या शब्दात होत्या. जा मिळव शिक्षण, हा संदेश माझ्यातूनच गेला. आणि डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारताची पहिली महिला डॉक्टर. एका मराठी मुलीने समुद्र ओलांडला, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवली वयाच्या 21व्या वर्षी. आणि तिच्या हृदयातली भाषा कोणती? मीच. तिचं स्वप्न माझ्या शब्दात होतं, तिचं धैर्य माझ्या मातीतलं होतं. मग मी गाणं शिकले. लता मंगेशकरांच्या स्वरातून मी अख्ख्या जगाला मोहवलं. ए मेरे वतन के लोगो ऐकून पंडित नेहरूंच्या डोळ्यात पाणी आलं. पण लता दीदींच्या मनातली भाषा कोण? मीच. आशा भोसलेंनी मला लावण्यांमधून, गझलांमधून, पॉप म्युझिक मधून नाचवले. 2 बहिणी, 2 स्वर सम्राट, आणि दोघींची मातृभाषा मीच. मैदानावर मी सचिनच्या बॅटमधून बोलले. सचिन सचिन हा जयघोष जगभर गुंजला. क्रिकेटचा देव तो मराठी माणूस आहे. त्याच्या विनम्रतेत, त्याच्या जिद्दीत, त्याच्या शांत स्वभावात मी दिसते. पु ल देशपांड्यांनी मला हसवलं, अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं. व्यक्ती आणि वळली, बटाट्याची चाळ, असा मी त्यांनी माझ्या शब्दात माणसं जगवली. ते फक्त विनोदी नव्हते, ते तत्वज्ञ होते, संगीतकार होते, अभिनेते होते. त्यांनी सिद्ध केलं की मराठी ही जगातली सगळ्यात गोड, सगळ्यात विनोदी, सगळ्यात हुशार भाषा आहे. ग दी माडगुळकरांनी मला गीतांमध्ये ओतलं. गीत रामायण, रामायणाचं काव्य माझ्या शब्दात, त्यांच्या प्रत्येक ओळीतून मी फुलत गेले. रामकृष्ण मोरेंनी माझ्या साहित्यात आपलं योगदान दिलं. आणि माझे कवी, अरे त्यांनी तर मला अमर केलं.
कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर त्यांचा जन्मदिवस माझा गौरव दिन आहे, मराठी भाषा दिन. कणा कवितेतून त्यांनी सांगितलं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. ही कविता माझ्या रक्तात आहे. नटसम्राट मधून त्यांनी मला रंगभूमीवर नेलं. विंदा करंदीकरांनी मला तत्वज्ञानाची भाषा दिली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते माझं अभिमानाचं प्रतीक आहे. सुरेश भटांनी मला गझलेची नजाकत दिली. एक धागा सुखाचा म्हणत त्यांनी माझ्या शब्दांना रेशमी बनवलं. पण आज मला कोणी विचारत नाही. आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन. सगळीकडे झेंडे लागले आहेत, भाषणं होत आहेत, जय महाराष्ट्र चे नारे घुमत आहेत. पण उद्या सगळे विसरतात. मग पुन्हा तीच इंग्रजी, तोच सॉरी आय डोंट स्पीक मराठी. माझा सण 1 दिवसापुरता. माझ्यासाठी लोकांनी प्राण दिले आणि आज मला वर्षातून फक्त 1 दिवस आठवण. माझ्या शाळा बंद होत आहेत, तिथे इंग्रजी शाळा उघडत आहेत. मला समजतंय जग बदलतंय, स्पर्धा वाढतीये, पण इंग्रजी शिकणे म्हणजे मला विसरणे नाही. तुम्ही 10 भाषा शिका, पण मला, तुमच्या आईला सोडू नका. मराठी अवघड आहे म्हणतात मुलं. अवघड? अरे मी अवघड. ज्या भाषेत तुकारामांनी देवाशी भांडणं केली, ज्या भाषेत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ज्या भाषेत पुलांनी हसवलं, ज्या भाषेत लतादीदींनी गायलं, ती भाषा अवघड नाही रे. ती सुंदर आहे. तुम्ही तिच्या जवळ आला नाही एवढंच. लोकांना मराठी बोलायला लाज वाटते. कॉर्पोरेट ऑफिस मध्ये, मॉल मध्ये, फोन मध्ये सगळीकडे इंग्रजी. हाय, हाऊ आर यू म्हणतात, पण कसं काय, बरं आहे ना म्हणायला जीभ अडखळते. कमालच आहे. मी रागवत नाहीये. मी आई आहे ना. आई कधी रागावते का मुलांवर? पण मला वेदना होत जेव्हा एखादं मूल म्हणतं मला मराठी येत नाही, तेव्हा माझ्या छातीत कळ येते. जेव्हा मराठी पुस्तकं धूळ खात पडतात, तेव्हा माझे डोळे पाणावतात. जेव्हा मराठी नाटकांची भूमी रिकामी होते, तेव्हा मला एकटेपणा जाणवतो. पण मी हरणार नाही, कारण मी ती भाषा आहे ज्यात कुसुमाग्रजांनी लिहिलंय, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. माझा कणा अजून ताट आहे. शिवाजी महाराजांची तलवार माझ्या शब्दात होती. सावित्रीबाईंची शाळा माझ्या अक्षरात होती. तुकारामांचा देव माझ्या अभंगात होता. लतादीदींचं गाणं माझ्या सुरात होतं. सचिनचं शतक माझ्या जिद्दीत होतं. मी गेले नाही, मी इथंच आहे. पण मला तुमची गरज आहे. तुमच्या ओठांवर मला ठेवा. तुमच्या घरात मला बोलवा. माझी पुस्तकं वाचा, माझी गाणी ऐका, माझी नाटकं बघा. मी तुम्हाला एवढंच सांगते. तुमच्या पाठीवर हात ठेवून मी म्हणते, लढा, माझ्यासाठी लढा. कारण जोपर्यंत तुम्ही बोलतात मी जगते. जोपर्यंत तुम्ही लिहितात मी श्वास घेते. जोपर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम करतात मी अमर आहे. मी मराठी. मी तुमची आई. मी तुमचा अभिमान. आज महाराष्ट्र दिन आहे, माझा वाढदिवस. 66 वर्ष झाली माझ्या राज्याला. पण वाढदिवस फक्त केक कापून साजरा करायचा नसतो, तो वचन देऊन साजरा करायचा असतो. वचन द्या की तुम्ही फक्त मला 1 मेला नाही तर 365 दिवस बोलाल, जगाल, जपाल. जय महाराष्ट्र, जय मराठी. आणि हो, ओळखलत ना मला, मराठी भाषा.